सगळ्यात महत्त्वाचा आणि प्रॅक्टिकल प्रश्न, हा बिझनेस नेमका सुरू कसा करायचा? याचं उत्तर खूप सोपं आहे. ॲमवेमध्ये कोणताही शॉर्टकट नाही, पण क्लिअर आणि लॉजिकल स्टेप्स आहेत. स्टेप 1. एक्सपिरियन्स द प्रॉडक्ट्स. सर्वात आधी तुम्ही स्वतः प्रॉडक्ट्स वापरता. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतः अनुभव घेत नाही, तोपर्यंत कॉन्फिडेंटली सांगता येत नाही. इथे बोलण्याआधी वापर महत्त्वाचा आहे. स्टेप 2. शेअर युअर स्टोरी. त्यानंतर तुमचा अनुभव फॅमिली, फ्रेंड्स, कलीग्स यांच्यासोबत नॅचरली शेअर करा. सेल्स पिच नाही, स्क्रिप्ट नाही, फक्त तुमची खरी गोष्ट. आणि त्यातून कस्टमर्स तयार होतात. स्टेप 3. रिटेन कस्टमर्स. एकदा लोकांना प्रॉडक्ट आवडला की ते रिपीट कस्टमर्स बनतात. तुम्ही त्यांना योग्य गायडन्स देता, अपडेट्स देता आणि लाँग टर्म रिलेशनशिप बिल्ड करता. स्टेप 4. बिल्ड सेल्स टीम्स. ज्यांना ही ऑपॉर्च्युनिटी आवडते, जे शिकायला तयार आहेत, त्यांना तुम्ही सिस्टम दाखवता. तेही तसंच प्रॉडक्ट्स वापरतात, तसंच एक्सपिरियन्स शेअर करतात. स्टेप 5. कोच अँड डुप्लिकेट. जसं तुम्हाला गुरुकुल सपोर्ट मिळतो, तसंच तुम्ही तुमच्या टीमला सपोर्ट देता. ट्रेनिंग, कोचिंग आणि मोटिवेशन. यामुळे हा बिझनेस डुप्लिकेट होतो. म्हणजे तुमचं काम फक्त स्वतःपुरतं मर्यादित राहत नाही, तर टीम बेस्ड इन्कम तयार होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा बिझनेस एका दिवसात मोठा होत नाही, पण जो माणूस कन्सिस्टंटली योग्य गोष्टी करतो, तो नक्की ग्रो होतो. म्हणूनच ॲमवेमध्ये सक्सेस हा चान्स नसून प्रोसेसचा रिझल्ट असतो. आता इथून पुढचा डिसिजन तुमचा आहे. जर तुम्हाला वाटत असेल की ही जर्नी तुमच्यासाठी योग्य आहे, तर पुढे आपण पाहूया इन्कम नेमकं कसं तयार होतं.